आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब म्हस्के पाटील साहेब, माननीय सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील मॅडम आणि ज्यांच्या निवडणुकीसाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत असे राज्याचे नेते, आपल्या सर्वांचे नेते माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत हे कार्यकर्ते आहेत। प्रत्येक गावचे ठळक सगळे नामदार साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहेत। आपल्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून नामदार साहेब या ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत आणि त्यामुळे तुम्हाला राजकारणात आम्ही काही मुद्दे सांगणं किंवा वक्त्यांनी काही सांगणं अशी परिस्थिती तुमची नाहीये, कारण जशी दुधावर साय असते तशा पद्धतीने राजकारणातले आपण सगळेजण साईच्या स्वरूपातले कार्यकर्ते आहात, ठळक व्यक्तिमत्व आहे, अभ्यासू व्यक्तिमत्व आहात। आपल्याला ही निवडणुकीचं स्वरूप समजून घ्यायचं, या निवडणुकीने आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आणि का जायचं या बाबतीमध्ये हा विचार केला पाहिजे। प्रथमतः ही जी निवडणूक आहे ही आपल्या प्रपंचाशी निगडीत निवडणूक आहे। ही नुसती हसत घेण्याची सहजासहजी घेण्याचा हा विषय नाहीये। नुसत्या आपल्या प्रपंचाशी नसून इव्हन आपल्या मतदारसंघातील भावी पिढीच्या भवितव्याच्या दृष्टीने, राज्याच्या विकासाच्या दृष्टीने या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्व आहे। आणि त्यातली त्यात पुन्हा जर विचार केला, आपला जो राहता मतदारसंघ आहे याचा आपल्याला अभिमान असा वाटला पाहिजे की आपण अशा व्यक्तीला मत देतोय, अशा व्यक्तिमत्वाला मत देतोय आणि त्यांना संपूर्ण राज्याच्या विकासाला हातभार लावला जातो। म्हणजे संपूर्ण राज्याच्या विकासामध्ये आपल्या मताच्या रूपाने आपलं सहकार्य आहे हे भाग्य आपल्याला लाभलेलं आहे या निवडणुकीमध्ये। आणि म्हणून ही फार मोठी जमेची बाजू आहे। ही निवडणूक इतकी राहता मतदारसंघातली सहजासहजी घेण्यासारखी नाही, कारण आपण थोडं व्यक्ती केंद्रापेक्षा सार्वजनिक हिताचाही विचार करण्याची वेळ आहे। लोकशाही जी अडचणीत आली यामध्ये आपण सार्वजनिक हिताचा कमी विचार करतो आणि व्यक्ती हिताचा जास्त विचार करायला लागतो, त्यामुळे अडचणीत आलेला आहे। कदाचित आपले काही कामं झालेले नसतील, होत नसतील, त्याच्यात आपला फायदा नसेल, पण जेव्हा जनतेचा लाभ त्याच्यातून होत असतो त्या लाभामध्ये आपल्याला आनंद वाटला पाहिजे। म्हणून सार्वजनिक हिताचा विचार आपल्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी निश्चित स्वरूपाने अगदी आवर्जून केला पाहिजे अशी मी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती करतो। आपण निवडणूक घ्या आपल्या मतदारसंघामध्ये। खऱ्या अर्थाने मी तर असं सहज एकदा हसता बोललो आमदार साहेबांना की तुमचा कुठं अपमान होत नाही, पण दरवेळेस निवडणुकीमध्ये मोठा अपमान होतो की तुम्हाला माणूस आपण कुस्ती लावतो तरी वजनाची बरोबरी करतो, ठिकाणी चांगला तुल्यबळ माणूस पाहतो। इथं कशा पद्धतीची लढाई आहे काय? कुठं तुलना करण्यासारखी परिस्थिती आहे का उमेदवाराची? कुठं ग्रामपंचायतीला सदस्य नामुष्कीला आलेले आणि कुठं राज्यभर काम केलेले, कल्पकतेने काम केलेलं नेतृत्व, ही तुलनाच होत नाही। म्हणून मला खऱ्या अर्थाने तुमचा हा थोडासा तरी अपमानाचा धक्का आहे असं मला वाटतं। त्यामुळे आपण या निवडणुकीकडे पाहताना पण अशी परिस्थिती आहे की हा लोक म्हणजे साधारणपणे कलियुगाचा प्रभाव, समाज रचनेचा प्रभाव म्हणून अजूनही कंसाच्या विचाराचे, रावणाच्या विचाराचे, हे शकुनी मामाच्या विचाराचे वंशज शिल्लक आहेत आणि मग त्या लोक हे त्यांना साधारणपणे हसत धक्का देण्याची सवय आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की या निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवाराची कुठेही तुम्ही दखलच घेऊ नका, आपसातही चर्चा करू नका। ते कुठले आहे, कुठल्या नात्यातले, कुठल्या गोत्यातले, अजिबात तुलना होऊ शकत नाही। आपण त्या नावाला कुठं महत्व द्यावं असं मला वाटत नाही। शिवाय जिथं चर्चा चालली असेल तिथं थांबवली पाहिजे। नाहक मग काहीतरी त्या आग पेटल्यासारखं होतं, म्हणून आपण पहिलं पथ्य पाळलं पाहिजे की विरोधी उमेदवार आपण विसरलंच पाहिजे, एक जात विसरलं पाहिजे, विसरून गेलं पाहिजे। आणि आपल्याला जे आपण निर्धार केलेला आहे, आता हे दुसरं स्वरूप या निवडणुकीचं आहे। इथं निवडून येण्याचा काही प्रश्न आहे का? इथं निवडून येण्यासाठी काही आपल्याला प्रयत्न करायचे आहेत का? आपल्याला प्रयत्न करायचे ते लीडसाठी करायचे। लीडसाठी याच्यासाठी प्रयत्न करायचे का आपल्या नेतृत्वाने आजपर्यंत प्रवरा परिसरामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये जे जनतेसाठी काम केलं आणि त्या कामामुळे त्यांच्या पाठीमागे लोकसंग्रह किती आहे हे राज्य लेवलला दाखवून देण्यासाठी मताधिक्याची आपल्याला आवश्यकता आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी कॅल्क्युलेटेड काम केलं पाहिजे। अगदी वार्ड वाईज असेल, पुन्हा मतदार वाईज असेल, जबाबदारी वाटून दिली पाहिजे। बऱ्याच वेळा आपण एकत्रित सभा होतात, चर्चा होते,
पण मतदारापर्यंत जात नाही. म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे त्यावेळेस प्रत्येक कार्यकर्त्यांनी 100-150 का मतदान वाटून घेऊन ते घडून आणावं, अशा प्रकारची विनंती मला या ठिकाणी करायची. दुसऱ्या निवडणुकीमध्ये कळीचा मुद्दा आपल्याला सुचावासा वाटतो की आपण बऱ्याच वेळा शेतकरी समाजातील जे कार्यकर्ते आहेत त्यांचा जास्त विचार करतो, त्या कुटुंबाचा विचार करतो. तो केलाच पाहिजे. शेतीचा विकास अनेक अंगाने झालेला आहे, परंतु लहान लहान समाज खूप आहेत. अनेक समाज या ठिकाणी 18 पगड जाती प्रत्येक गावामध्ये आहे आणि त्यांचं एक गठ्ठा मतदान असतं आणि त्या मताचा विचार आपण केला पाहिजे. मग आमचे भिल्ल बांधव असोत, गारुडी बांधव असोत, आदिवासी बांधव असोत, मागासवर्गीय बांधव असो, या सगळ्या न्हावी समाज असो, सुतार समाज असो, अशा छोट्या छोट्या समाजापर्यंत आपण जाणं आवश्यक आहे. त्यांच्यासाठीच जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. आणि मला वाटतं आपण ही जर टेक्नॉलॉजी अंमलबजावणी केली, ह्या मार्गाने गेलो तर गठ्ठा मतदान आपल्याला पडेल, आपल्याला जे अपेक्षित मत आहे ते पडेल. आणि म्हणून आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपले नेते असे, तुम्हाला सांगतो आमचा बराच काळ राजकारणामध्ये गेला, परंतु आजच्या युती सरकारच्या काळामध्ये तुम्ही मुंबईला बघा आणि लोणीला बघा, मला वाटतं की लोकगर्दी, लोकांचा संपर्क नुसता मतदारसंघातला नाही तर महाराष्ट्रातील नागरिक त्यांच्याकडे काम घेऊन येताना दिसत आहेत. त्यांना भेटणं मुंबईला अशक्य आहे, बंगल्यावर अशक्य आहे, लोणीत अशक्य आहे. हा लोकांचं मोहळ का तयार होतं की त्यांनी सातत्याने सकारात्मक विचार ठेवला, सातत्याने लोकांचं काम करण्याची दृष्टी ठेवली. कोण विरोधक, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा हा दृष्टिकोन त्यांनी आपल्या जीवनामध्ये ठेवला नाही. आणि म्हणूनच त्यांच्याकडे महाराष्ट्रामध्ये तुम्ही 2-2.5 वर्षामध्ये पाहिलं असेल तर जबरदस्त लोकांचे गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि ही गर्दीच आपलं नेतृत्व सिद्ध करते की हे किती समाजभिमुख नेतृत्व आहे. आणि मग अशा नेतृत्वाला आपल्याला फक्त 5 वर्षातून एवढे 15 दिवस काम करायचे, बाकी 5 वर्ष त्यांच्याकडे जाऊन काम करायला लावायचे. किती सोपा सौदा आहे. व्यापारी दृष्टीने जरी विचार केला की 15 दिवस काम करायचं आणि 5 वर्ष काम करून घ्यायचं, मग एवढं जर आपल्याला जमलं नाही तर मला असं वाटतं की हा आपला कुठंतरी कमीपणा असेल. म्हणून आता दिवाळी संपलेली आहे, ओवाळी संपलेली आहे आणि राहिलेले 15 दिवस आहे. या 15 दिवसामध्ये काय काय कामं केले वगैरे तुम्ही बघा, ते सगळ्याला माहिती आहे, त्याचं रिपिटेशन करत नाही. पण एक धोका सांगतो की आता सध्या महाविकास आघाडीला यांनी ज्या सरकारने गतिमान सरकार आहे, सगळ्यात गतिमान सरकार आजपर्यंत, आम्हाला जे थोडासा राजकीय अभ्यास आहे, अनेक सरकार आम्ही जवळून बघितले, या सर्वात गतिमान सरकार हे सरकार ठरलेलं आहे. त्याने जो बॅकलॉग होता लोकसभेला, जे थोडंसं अँटी इन्कम्बन्सी वातावरण तयार झालं होतं, हे 2-2.5 वर्षामध्ये भरून काढलेलं आहे. अनेक निर्णय घेतले, दिवसा गणित शेकडो JR बाहेर पडले, असंख्य निर्णय घेतला, तिजोरीचा विचार केला नाही. आणि अशा वेळेस या सगळ्या दुःखात मला महाविकास आघाडीच्या नेत्यांना आजच अतिशय अस्वस्थ स्वरूप आहे. ह्या योजना जर चालू ठेवायच्या असतील आपल्याला, म्हणून हे समजून सांगितलं पाहिजे की लाडकी बहीण असेल, मुलींचं मोफत शिक्षण असेल, आपल्याला वीज बिल माफ झालेला फार मोठा निर्णय झालेला आहे, फार मोठी टांगती तलवार आपल्याकडून गेलेली आहे. आणि आता सध्या जो आपल्याला भेडसावणारा प्रश्न आहे का बिबट्याच्या भीतीमुळे उसाला पाणी भरता येत नाही, हे सरकार पुढच्या 6 महिन्यामध्ये 7 महिन्यामध्ये दिवसा वीज आपल्याला देणार आहे. आणखी मोठं सहकार्य आपल्या शेती विकासाला होणार असल्यामुळे हे जर सरकारला म्हणजे महाविकास सरकार आलं, महाविकास आघाडीच, तर या सगळ्या योजना 6 महिन्यामध्ये बंद होतील. म्हणून लाभधारकांना समजून सांगितलं पाहिजे का एवढा धाडसी निर्णय, एवढे गतिमान निर्णय या युती सरकारने घेतलेले आहे. आणि या निर्णयामध्ये, या निर्णयाच्या प्रक्रियामध्ये आपले उमेदवार माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठा सहभाग आहे. आपण जेवढी ताकद देऊ तेवढा आपला मतदारसंघ विकसित होणार आहे. मला आजही असं वाटतं की त्यांनी परिसरात उभ्या केलेल्या सगळ्या संस्था, जिल्ह्यातील काय राज्यातील कोणत्याही संस्थेपेक्षा 5 वर्ष 10 वर्ष अगोदर स्थापन केलेल्या आहेत. सहकारी कारखाना असो, पेपर मिल असो, डिस्टिलरी असो, शैक्षणिक संस्था असो, या सगळ्या इतरांपेक्षा 5 ते 10 वर्ष अगोदर स्थापन करून एक दूरदृष्टीचं मोठं चित्र उभं केलेलं आहे. आणि म्हणून असं दूरदृष्टीचं, धडाडीचं आणि अगदी माझ्या मते मानवतावादी सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगून थांबवतो की बरेच राजकारणी मी पाहतात, बोलताना एक फेस असतो, वागताना एक फेस असतो, प्रत्येकाला कुठं ना कुठं संकुचित भूमिका कार्यरत असते. परंतु नामदार विखे परिवाराकडे मला एक विशेष जाणवलं की यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही, कुठल्याही प्रकारचा धर्मवाद नाही. आणि म्हणून मला खात्री आहे की असा मानवतावादी आजच्या लोकशाहीला
अभिप्रेत असलेलं व्यक्तिमत्व आपण जपलं पाहिजे. मुस्लिम बांधवांना मी आश्वस्त करू इच्छितो की अनेक पिढ्यांपासून विखे परिवाराचा आणि मुस्लिम कुटुंबाचा पारिवारिक संबंध आहे. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांपासून अनेक कुटुंबाशी त्यांचा संबंध आहे आणि ते संबंध जपतील. पक्षाचा विचार थोडा वेगळा असू शकतो, परंतु इथे नामदार साहेब आहेत, म्हणजे व्यक्तीचाही विचार झाला पाहिजे, पक्षाचा विचार झाला पाहिजे. म्हणून मुस्लिम बांधव देखील या मतदारसंघात मोठ्या संख्येने मतदान करतील की व्यक्तिप्रेमामुळे, अशी मला खात्री आहे. आपण सर्वांनी अतिशय जागृत राहून अतिशय मौल्यवान अशा प्रकारची उमेदवार आपल्याकडे आहे. एक देशाला दिशा देणारं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही बघा, ज्या ज्या खात्यात त्यांना संधी मिळाली तिथं अभिनव अशा प्रकारचे निर्णय घेतले, काम नेहमीच्या चाकोरीच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले. हे आपल्याला दिसेल, मी ते रिपीट करत नाही, पण ज्या ज्या खातं त्यांना मिळालं तिथं एक वेगळ्या पद्धतीचा ठसा त्यांनी त्यांच्या कार्याचा उमटवलेला आहे. आणि अशा प्रकारचं कर्तृत्व संपन्न, अनुभव संपन्न आणि आपल्या सर्वांच्या हिताचं नेतृत्वाची जपणूक या 15 दिवसामध्ये आपल्याला करायची. आपण कराल, कारण आपण सगळे दुधावरची साय आहात, अतिशय विचारवंत आहात, सगळे कामाला लागतील याची मला खात्री आहे. आपल्या सर्वांना शुभेच्छा, नामदार साहेबांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.